गुड मॉर्निंग मित्रांनो. आता वाजले आहे बरोबर 4. 4. माझं उठायचं टायमिंग झालं आणि मी उठलो आहे टायमावर. कॉफी इज रेडी. मॉर्निंग टाइम. सकाळ झालेली आहे आणि कॉफी पिऊन मी डायरेक्ट वर्कवरती जाणार आहे. टाइम वेस्टेज, डायरेक्ट वर्क. वेकअप, rinse your mouth, face, drink coffee and direct go to work. That's it. नो ब्रशिंग नाही. ब्रश तुमचं काम झाल्यानंतर, बट आधी ॲक्टिव्ह होणं महत्त्वाचं आहे. जस्ट डायरेक्टली गो टू वर्क. दॅट्स इट. बाकी काही गरजेचं नाही आहे. वर्कलोडमुळे 2-3 दिवस इतकी हेक्टिक गेले की म्हणजे यू नो की आय एम ॲट 22 आणि काही खूप खूप गोष्टी आपल्याला फेस कराव्या लागतात या एजमध्ये. आय डोंट नो सगळ्यांनाच या एजमध्ये फेस करावं लागतं का नाही, बट ऑन मी एक पूर्णपणे फॅमिलीची जबाबदारी माझ्या अंगावर आली. वर्कलोडमुळे 2-3 दिवस खूप हेक्टिक गेले. अशी हिंमत तुटत राहिली. आय थिंक अ बॉय हॅव टू डू समथिंग, हॅव टू वर्क दिस हार्ड टू बिकम अ मॅन. तेव्हाच तो एक मॅन बनू शकतो. त्याला ती पूर्ण लाईफचं जे आहे ना, ते म्हणजे जे टेन्शन आहे ते जेव्हा तो त्याच्या अडल्ट एजमध्ये घालवतो, ते हार्ड टाईम, त्यावेळेस तो मेन बनतो. नाही बनला तर फुल लाईफ रिग्रेटफुल. सगळ्यांना सांगेन, डोंट रन फ्रॉम युअर हार्ड टाइम्स. नेवर. ते हार्ड टाइम्स तुम्हाला शिकवून जातात. खूपच हार्ड चाललं आहे, इफ यू हॅव युअर सपोर्टिंग पार्टनर और पॅरेंट्स, गो टू देम. ते तुम्हाला कधीच हरू देणार नाहीत. वर्क बाय युअर हार्ट. डोंट टेक टेन्शन. आज हे तर उद्या हसाल तुम्ही. यू विल लाफ. देव कधीच तुम्हाला पूर्ण सिरियस टाईम देणार नाही, बट तुम्ही बघणं महत्त्वाचं आहे की हे पूर्णपणे सिरियस आहे. याच्यावरती फक्त सिरियस म्हणून लक्ष दिलं पाहिजे, का हा टाईम एन्जॉय केला पाहिजे. ही गेम समजून घ्या, तुम्ही शिकताय. दॅट्स इट. बाकी काही नाही आहे. वेलकम टू आवर ब्लॉग मित्रांनो. आज 4 तारीख आहे, 4 जुलै 2025 आणि सुरू करूया. आज मी सकाळ सकाळ उठून पहिले तोंड धुवून टीका लावल्या स्वतःला. देन काम झालेलं आहे. सुंदर वाटतं ना अंकल, हे बघा. ओके, दिस वॉज अ गुड लाईट सोर्स. डन. नेक्स्ट भेटूया आपल्या नेक्स्ट कामामध्ये, ठीक आहे.
तर शेड काय पहिलं तर झालं आहे का नाही. हे मंदिराचा गाभारा तर आधीच झाला होता, एवढं काहीच नव्हतं आधी. मी पण लावलंय. गजानन महाराज, साई बाबा, हा मग तेच तर ना. सगळं काही नवीन केलं. आम्ही आल्यावर काहीच नव्हतं, आता केवढं मोठं करून ठेवलंय सगळं. हे होतं पहिल्यापासून. ओके मित्रांनो, कसं वाटलं तुम्हाला आजचा हा ब्लॉग. आज आपण मुलाला काय काय सहन करता येतं ह्याच्यावरती बोललो आणि बाळूमामांचं दर्शनही घेतलं. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा आणि मला कमेंटमध्ये सजेशन्स पण द्या की तुम्हाला अजून माझ्यामध्ये काय काय इम्प्रूव्हमेंट हवी. थँक्यू.